हॅलो. सो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कढणाची रेसिपी. ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. तर ह्यासाठी इथे मी यूज करते आहे काळ्या चण्याचं पाणी. जे काळे चणे मी शिजवले होते आणि त्याच्यानंतर त्याचं जे उरलेलं पाणी आहे ते इथे मी घेतलं आहे. पण इथे त्याऐवजी तुम्ही मूग, मटकी किंवा कुठलंही स्प्राऊट शिजवल्यानंतर जे पाणी उरतं ते तुम्ही घेऊ शकता. यामध्ये आपण 1 वाटी ताक ॲड करणार आहोत. शक्यतो इक्वल पोर्शन घ्यायचं आहे ताकाचं आणि ह्या स्प्राऊट्सच्या पाण्याचं. ह्याला छान ढवळून घेऊयात आपण. त्यानंतर आपण एक कढलं ठेवायचं आहे गॅसवर. ते गरम होऊन द्यायचं आहे. ते गरम झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालणार आहोत. साधारण 1 छोटा चमचा. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलही घेऊ शकता. त्यामध्ये पहिले आपण चेक करणार आहोत हे गरम झालं आहे का नाही आणि मग आपण ॲड करणार आहोत हिंग आणि जिरं. हे छान तडतडलं की ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत आणि ही फोडणी जी आहे ती छान खमंग होऊन द्यायची आहे. ही फोडणी झाली की गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपण कढणामध्ये घालणार आहोत. ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. सो हे कढण जे आहे ते फार पौष्टिक आहे, कारण हे स्प्राऊट्सचं जे शिजलेल्या स्प्राऊट्स आहेत त्याचं पाणी आणि ताक आहे. त्यामुळे आपण हे नक्कीच रेग्युलर इन्क्लूड करू शकतो आपल्या डाएटमध्ये. सो नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला आवडली का नाही.